निमग्ननिजमूर्तये साङ्गोपाङ्गमिदं स्थानं कल्पयामि प्रसिद्धमे यद्भक्तिलेदम्बरगात् परमानन्दसम्भवात् तस्मै ते चरणाब्जय पाद्यां शुद्धाय कल्पयेता पात्रेयरं दिव्यं परमानन्दलक्षणं तापत्रे विनर्मुत्तये तभार्गं कल्पयामि वेदानामपि वेदाय देवानाम देवतात्मने आचमनीयं कल्पयामि उद्धारं शुद्धे तवे अनादिशाश्वतं शान्तं चैतन्यं च सर्वोपकं चिदङ्गं वृषभाकारवे चिद्भस्मविलिङ्गदानं विनियोगः वनस्पतिरतोपेतुगन्धारूपोत्तमाग्र्या सर्वदेवानां धूपोऽयं दर्शयामि अगमार्तं तु देवानां गमनार्थं दर्शदानां पूर्वे गण्डारं नित्यं सर्वोपद्रवनाशनं नक्षदानं दौलानं दिव्यासुलदण्डूलमिषदानम् अर्पयामि महाभक्तुश्च प्रसिद्ध परमेश्वरः नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणे पते नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्नि कालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः सर्व ಎಲ್ಲರಿಗೂ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಇಷ್ಟೊತ್ತು ಗಣೇಶನ ಪೂಜೆ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ. ಇದು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಗಣೇಶನ ಕೂಡಿಸುವ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ತಮ್ಮನಿಗೇನು ಹೆಣ್ಣು ತೊಗೊಂಡಿದ್ವಲ್ಲ ಅವ್ರ ಬೀಗರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿಯರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನಾವು ಅಜ್ಜಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕೂಡಿಸೋದಿಲ್ಲ, ನಾವು ಗಣೇಶನ ಕೂಡಿಸೋಣ ಅಂದಾಗ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಕಳ ಅಥವಾ ಇದು ಎಮ್ಮೆ ನಾಯಿ ಬೆಕ್ಕು ಅಥವಾ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಮನುಷ್ಯರದೇ ಆಗಲಿ ಡೆಲಿವರಿ ಆಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅವತ್ತಿನ ದಿನ ಗಣಪ ಕೂಡೋ ದಿನ ಡೆಲಿವರಿ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಕೂಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಸಂಪ್ರದಾಯ ಐತೆ ಅಂತ ನೋಡಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲ ಗಣೇಶನ ಕೂಡಿಸೋದು. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಗಣೇಶನ ಕೂಡಿಸಲ್ಲ. ಈ ಥರ ನೋಡಿರಿ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮನೇಲಿ ಒಂದೊಂದು ಸಂಪ್ರದಾಯ ಇರುತ್ತೆ ರೀ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿಯರು ನಮಗೆ ಈ ಥರ ಹೇಳಿದ್ರು ಅವಾಗ. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್.